आहे पवित्र भूमी सारी पुरंदराची, ती थोर पूर्वजांची जागा पराक्रमाची. बंडारा जेजुरीचा लावून या कपाळा, येथून या मराठा जग जिंकावया निघाला. पाणी कराड नदीचे आम्हा जिवंत ठेवी, सोपान देवा आम्हा कैवल्य धाम दावी. उपस्थित पुरंदरकरांचं आम्ही करतो राजवाडी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सरचे स्वागत आहे. एका बाजूला आपण बघतोय प्रेम 11 हिवरे, अर्थात या संघाचे संघमालक आहेत सन्माननीय सचिन शेट लिंभोरे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला सासवड रॉयल्स या संघाचे संघमालक सासवड रॉयल्स. आणि आपण बघतो या स्पर्धेचे मुख्य संयोजक आहेत सन्माननीय प्रवीणजी सनस आणि सन्माननीय अनिकेतजी जगताप. या मान्यवरांच्या प्रयत्नातून आपण बघतोय आणि त्यांच्या सर्वच मित्र परिवाराच्या प्रयत्नातून ही स्पर्धा उभी राहिलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बघतोय प्रेम 11 या संघाचे संघमालक सन्माननीय सचिन शेट लिंबोरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. 12 वाजून 14 मिनिटे झालेली आहेत. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहेत. उर्वरित चेंडूंसाठी मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. या दरम्यान इनसाइड आउट शॉट पाठीमागे आपण बघतोय सनी मिसाळवरती टांगती तलवार होती. अमोल कोलते पाठीमागून धावत आलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी. नकुल राठोडचा एक चांगला खबर, 2 डावा मात्र आल्यात. धावफलकाकडे जाऊयात आपण आणि आजच्या नियम तुम्हाला सांगतो मी. पहिला नियम आहे 40 मिनिटांमध्ये तुम्हाला नक्कीच पूर्ण इनिंग कंप्लीट करायची आहे. बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या षटकानंतर आणि 8व्या षटकाच्या अगोदर तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये बॅटिंग पॉवर प्ले साठी आपण सांगतोय. बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला दुसऱ्या षटकानंतर आणि 7व्या षटकाच्या अगोदर घ्यायचा आहे. अर्थात 3, 4, 5 आणि 6 या 4 षटकांच्या दरम्यान तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. त्यानंतर पलीकडची जी बाबळ दिसते त्या बाबळीला लागून षटकार गेला, चौकार गेला ते काउंट होईल, पण कॅच मात्र काउंट होणार नाही. वर बॉल अडकला तर नक्कीच निश्चितपणे बॉल डेड केला जाईल. या दरम्यान फुल टॉस बॉल होता, अगदीच हा सोनेरी चेंडू म्हणू शकतो मी. पण या दरम्यान इथे बॉलरसाठी या सोन्याच्या मुवमेंटला कन्वर्ट करता नाही आलं. अर्थात PTC लाईव्हचे सर्वेसर्वा सन्माननीय जयवंतदादा कोलते यांच्या माध्यमातून सनी मिसाळ यांच्यासाठी एक बक्षीस येतं. सलगच्या 3 षटकारांसाठी 1101 रुपयांचं बक्षीस आहे. साहिल आपण बघतोय. पाच चेंडू झालेत या षटकातला, एक चेंडू अजूनही बाकी आहे. साहिल दुधाने आपण बघतोय सुंदर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू टाकलेत, 5 खर्च केल्यात. अप्रतिम मार आहे. ओहो, पुन्हा एकदा लाजवाब अद्भुत गोलंदाजी. छोटा पॅकेट आणि बडा धमाका. आणि या छोट्या पॅकेट ते धमाका मोठा केलाय, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 5 खर्च केलेत आणि विशेषतः 2 चांगल्या बॅटरच्या विरोधात. आमिर शेकलकर एका बाजूला एक ताकदवान खेळाडू आहे. त्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा पराक्रम आहे. अशा खेळाडूला स्टॉप करणं, एकही मोठा फटका निर्माण न करू देणं, मी म्हणेल की निश्चितपणे ही गोलंदाजी लाजवाब आहे. वय मी नेहमी सांगतो, एज इज जस्ट अ नंबर. 13 वर्षाचा असू द्या, 10 वर्षाचा असू द्या, काही फरक पडत नाही. तुमचा गेम चांगला असेल ना तर तुम्हाला संधी भेटणार आहेत. आणि इथे साहिल कमाल करतोय. साहिल दुधाने पहिल्या षटकामध्ये सक्सेसफुल ठरलाय. तर सासवड रॉयल संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 5. पाठीमागे आपण बघतो अनेक चांगले बॅटर सासवड रॉयल संघाकडे आहेत. प्रतिमापा जगताप आहेत,
अभिजित अर्थात लाला पाटणकर आहे, त्यानंतर निखिल फडतरे हे चांगले 3 बॅटर पाठीमागच्या बॅकअपसाठी आपण बघतोय. गणेश शंकर गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. या दरम्यान आपण बघतोय वाईट बॉल इथे आलाय. गणेश शंकर एक चांगला बॉलर आहे. मध्यंतरी आपण बघितलं भोर शिवगंगा पुरंदर प्रीमियर लीग झाली होती, त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतीक पांगारकर आणि प्रवीण सनस होते या, आणि त्या स्पर्धेतला अर्थात आपण बघतोय इथे बेस्ट बॉलर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दरम्यान इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. आता सनी मिसाळला स्ट्राईक वरती का पाठवलंय हे जर बघायला गेलं तर सनी मिसाळची चेंडूवरती एक चांगली नजर आहे. तो बाउंड्री चांगली क्लिअर करू शकतो, गॅप चांगले शोधू शकतो, आणि यामुळे सनी मिसाळला ही संधी मिळालेली आहे. पण निश्चितपणे क्रिकेटमध्ये आपण म्हणतोय की कुणाची किती स्टार आहे आणि कुणी इतिहास किती गाजवलाय यावरून क्रिकेटची मॅच जिंकता येत नाही. इथे वर्तमान काळाला इथे सुंदर घडवण्यासाठी, तुम्हाला भविष्य शुअर करण्यासाठी इथे लढावं लागेल. दरम्यान शॉट चांगला, फटका ताकदवान आहे, आणि ते परफेक्ट कनेक्शन, परफेक्ट टायमिंग. सनी मिसाळ बरसला चौकार. या चौकारानं आपण बघतोय इथे आडव्या बॅटने केलेला शॉट आणि चौकार आणि धावफलक पुढे. धावफलकावरती जाऊयात आपण आता. 10 धावा, 10 धावा धावफलकावरती आपण बघतो आहोत. पण निश्चितपणे मोठा शॉट आल्यानंतर देखील संघ सहकारी म्हटलं की खूप चांगला बॉल तू टाकला होता, आणि हे गरजेचं आहे. चांगल्या बॉलला चांगलं म्हणता आलं पाहिजे, भले मोठा फटका येऊ द्या. बॉल सुंदर आहे, बॉल सुंदर आहे. जसा फलंदाज तसाच गोलंदाज आहे, कोणीच कुणाला कमी नाहीये. आणि आतापर्यंत प्रेम 11 या संघानं आतापर्यंत फलंदाजांवरती इथे प्रेशर बनवण्यासाठी चांगलं काम केलंय. सन्माननीय सचिन शेठ लिंभोरे यांच्या मालकीचा संघ आपण बघतोय. एक सुंदर काम आतापर्यंत फिल्डिंग टीमचं आहे. स्विच हिट केलाय, खासियत आहे सनी मिसाळची ही, आणि यावेळेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार जाणारा हा चेंडू, यावेळेला चौकार. धावफलक 4 ने जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 14 धावा धावफलकावरती आहेत. उन्हाचं रखरखतं ऊन आपण बघतोय, आणि जसं दुपारचं सत्र येतं तसं नक्कीच तुम्हाला नक्कीच भूक लागली असेल, कुणी नाश्ता करून आलं असेल, टायमिंगवरती पोहोचायचं होतं, तर त्या सगळ्यांसाठी आम्ही सांगतो की पलीकडच्या पॅव्हलियनमध्ये एक चवदार भेळ आपल्यासाठी अवेलेबल आहे. अर्थात एक उत्कृष्ट फटका चवदार भेळ पलीकडे आहे अवेलेबल. आणि निश्चितपणे मी म्हणेल की आपल्या माणसांना सपोर्ट करा. जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा कोणत्या असतात, जेव्हा बैलगाड्याच्या कोणत्या स्पर्धा असतात, त्यावेळेस असे छोटे छोटे व्यावसायिक तिथे येत असतात, आणि मी म्हणेल की अशा लोकांच्या स्टॉलवरती नक्की जा. आपल्या माणसांना मोठं करता आलं पाहिजे, आपली माणसं पुढे गेली पाहिजेत हे वाटत असेल ना, तर आपल्या माणसांच्या स्टॉलवरती हक्कानं गेलं पाहिजे. तुम्ही कोणत्या कॅफेमध्ये जाता, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही किती हजार रुपयांची कॉफी पिता, 2000 5000ची कॉफी पिता, किती पैसे तिथे घालवता, यावरून तुम्हाला आनंद नक्की मिळतो. पण मित्रांनो, त्याचसोबत तुमचे पैसे संपतात, पण पैसे संपतात पण आनंदही भेटतो तिथे. पण अशा स्टॉलवरती नक्की गेलं पाहिजे. अशा स्टॉलवरती गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का, इथे अशा स्टॉलवरती गेल्यानंतर आपला आनंद भेटतोच, आपली गरज भागते, आपले पैसे संपतात, परंतु त्याचसोबत कुणाच्या तरी रोजीरोटीचा इथे सोय होत असते, कुणाचा रोजगार भागतो. सलगच्या 3 चौकारांनी धावफलक पुढे गेला. धावफलकावरती आपण बघतोय 22 धावा, 22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 नक्कीच थोडंसं मागे ठरलं गेलं, म्हणजे ज्या षटकामध्ये तब्बल 17 आल्या, आणि या 17मध्ये निश्चितपणे सनी मिसाळची फलंदाजी, त्याच्या बाउंड्री लाईन क्लिअर करण्याची जी ताकद, कौशल्यांची ही बाजू सासवड रॉयल संघाला या षटकामध्ये तारून घेऊन गेलेली आहे. अर्थात वीक झोनमधून स्ट्रॉंग झोनमध्ये येण्याचं काम करणार ही फलंदाजी. नकुल राठोड आलाय, एक ऑलराऊंडर आहे, धालेवाडी गावचा हा सितारा गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या यापूर्वीच्या षटकामध्ये आपण बघितलं खूप चांगलं प्रेशर निर्माण केलं होतं, पण त्यानंतर हे प्रेशर टिकून ठेवण्यामध्ये गणेश शंकरला अपयश आलं. षटक क्रमांक 3 नकुल राठोड आलाय प्रेम 11 कडून. 22 ऑन द बोर्ड. अर्थात धावफलकावरती केन विलियमसनचा धावफलक जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे. 22 ऑन द बोर्ड. पॉवर प्ले संपलाय, आणि आता
मॅक्सिमम फिल्डर आपण बघतोय बाउंड्री लाईनवरती तैनात आहेत. स्क्वेअर लेग, काव कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि पॉईंट कव्हर अर्थात एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा खेळाडू आपण बघतोय. एका बाजूला चांगला फॉर्म सापडलाय सनी मिसाळ, पण दुसऱ्या बाजूला अमित चिखलगरला फॉर्म कधी सापडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण एक चांगला गोलंदाज विकेट टेकर आहे. त्या दरम्यान इनसाइड आउट खेळला, शॉट ऑफ ड्राईव्हचा फटका निवडला. पाठीमागून क्षेत्ररक्षक, एक सिंगल. चांगलं फील्ड केलं पहिल्या चेंडूवरती, एका सिंगल धावफलक पुढे, धावफलकावरती 23. 23 ऑन द बोर्ड आपण बघतोय. नकुल राठोड बघायला तर थोडं सोपा बॉलर वाटतो, पण ज्यावेळेस आपण बॅटिंग करतो ना त्यावेळेस कमलीचे अवघड चेंडू तो टाकतो, कारण की त्याच्याकडे अनेक विस्मयकारक चेंडू आहेत त्याच्याकडे, जो बॅटरने विचार केला नसतो अशी गोलंदाज त्याच्याकडे आहे. दरम्यान धावेसाठी पुन्हा दिलेला कॉल, धावफलक जाईल पुन्हा पुढे. फिल्डिंगवरती थोडंसं कंट्रोल करावं लागेल. लेग बाईस स्वरूपामध्ये अवंतरची धावफलक जाईल या सिंगलने पुढे, धावफलकावरती 24. 24 ऑन द बोर्ड. कृणाल पांड्या आता जर्सी क्रमांक धावफलकावरती 24 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3चा खेळ आपण बघतो आहोत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. फुललेंचा चेंडू होता, मोमेंट ब्लॉक करणारा चेंडू होता, पण मोमेंट पूर्ण ब्लॉक होऊ शकली नाही. एक सिंगल मात्र आलेली आहे. धावेचा कॉल, पाठीमागे कव्हर आहे, संघाचं अतिरिक्त नुकसान नाहीये, अर्थात आताची एक सिंगल. पुन्हा एकदा धावफलकाकडे जाऊया. धावफलकाकडे सरच्या 3 धावन धावफलक पुढे, धावफलकावरती 25. आत्तापर्यंत लगातार आपण बघतोय सातत्य ठेवण्याचं काम नकुल राठोडनं केलंय. आणि गाववाईज असू द्या, तालुका वाईजच्या कोणतं टीम असू द्या, किंवा ऑक्शन प्रक्रियेमधून हा खेळाडू जेव्हा जेव्हा टीममध्ये असतो तेव्हा त्या संघांची ताकद वाढवतो. इथे फटका सुंदर, बॉल सीमारेषा पार, फलीकडे फरार. आणि या दरम्यान सनी मिसाळच्या बॅटमधून पहिल्या षटकार आलाय, आणखी 2 आले लगातार. तर जयवंतदादा कुलदे अर्थात PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून 1101 रुपयांचं बक्षीस. सनी मिसाळ आज बघायला गेलं त्याची काठी बघायला गेली छोटी आहे, षटकार मारेल का हा प्रश्न मोठा आहे, पण आताचा षटकार त्या सगळ्या प्रश्नांना इथे उत्तर देऊन गेलाय. दरम्यान चांगला फटका आपण बघतोय. या दरम्यान एक सिंगल इथे मिळेल, एक सिंगल. सनी मिसाळला पॉवर प्ले मध्ये पाठवण्याचं कारण काय, मी यापूर्वी सांगितलं होतं की त्याची चेंडूवरती असलेली नजर, आणि एखादा बॉलर खूप जास्त डेंजर असेल किंवा फार कठीण असेल त्याचे चेंडू फेस करणं, तर अशा बॉलरच्या विरोधात मी म्हणेल की चांगली नजर असणारे बॅटर्स महत्त्वाचं काम करू शकतात. अमित चिखलगरचं अपयश इथे पूर्णपणे सनी मिसाळनं भरून काढलंय. दरम्यान पुन्हा एकदा आपण बघतोय चांगला चेंडू आपण बघतोय, क्षेत्ररक्षक दूरवरून धावत आलाय, एक सिंगल तर होईल कंप्लीट. आणि दरम्यान फेकी व्यवस्थित आहे, दुसरीही होते कंप्लीट. 2 ने धावफलक पुन्हा पुढे, आणि धावफलकावरती 34. अर्थात षटक संपलं इथे 3ऱ्या क्रमांकाचं. या षटकाचा विचार केला तर 12 धावा षटकामध्ये बघायला मिळाल्या. एक चांगली धावगती आपण बघतोय. नकुलने सुरुवातीला 3 चेंडू चांगले टाकले होते, त्याच्यानंतर षटकार सनी मिसाळनं केला, त्याच्यानंतर सिंगल, आणि त्याच्यानंतर आपण बघतो की पुन्हा 2 धावा आल्या. निश्चितपणे सनी मिसाळची जी धावगती आहे, ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, ती फलंदाजी प्रेम इलेव्हन संघासाठी कुठे ना कुठे आता बॅकफुटला त्यांना घेऊन चाललेली आहे. पण संयम न सोडता चांगला बॉलर योग्य ठिकाणी वापरणं फार महत्त्वाचं आहे. आणि ॲज अ ही कॅप्टनचे स्किल आहेत, कॅप्टनचे हे स्किल आहेत. बघायचं आता प्रेम इलेव्हन संघाच्या स्किलवरती सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, आपण म्हणतो की रोहित शर्मानं गेल्या वर्षीचा वर्ल्ड कप जिंकला, धोनीनं 2011 सालचा जिंकला, 1983 सालचा आपण जर बघायला गेलं 1983-84 दरम्यान कपिल देव यांनी वर्ल्ड कप जिंकला. आता आपण असं का म्हणतो, कारण की कॅप्टन म्हणजे केवळ पद नसतं किंवा ट्रॉफी उचलणं एवढंच कॅप्टनचं काम नसतं, तर योग्य बॉलरचा, योग्य क्षमतेच्या बॉलरच्या योग्य प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात वापर करणं ही कॅप्टनची कला आहे. आणि त्याला डिसिजन मेकिंग स्किल म्हणतात. आणि तुम्हाला कॅप्टन बनायचं असेल किंवा तुमचा कॅप्टन जर सक्सेसफुल बनवत असेल
तर मी म्हणेल की डिसिजन मेकिंग स्किल हे त्या कॅप्टनमध्ये असणं गरजेचं आहे. प्रेम इलेव्हनच्या डिसिजन मेकिंग स्किलवरती आता इथून पुढे प्रश्नचिन्ह अस्तित्व पडायला लागलंय. ओहो, यावेळेला सुंदर बॉल आहे, बॅटची एज आहे, पण इथे बॉल जर नसता कनेक्ट झाला काही अंशी तरी मी म्हणेल की 10 दांडी गोल झाली असती. धावफलकाकडे आपण बघतोय 34 आहेत. पहिल्या चेंडू डॉट आलाय गोलंदाजी मार्कवरती. गणेश शेंडकर पुन्हा एकदा त्याला विश्वासानं संधी दिलेली आहे. यापूर्वी 17 धावांचं षटक टाकलंय. या षटकामध्ये कमबॅकची अपेक्षा आहे. ओहो, या दरम्यान इथे सनी मिसाळचा गेम ओव्हर झालाय आणि इथे टिट फॉर टॅट अर्थात उत्तरास प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी सनी मिसाळनं हे षटक मागणं बनवलं होतं गणेश शेंडकरचं, पण त्यानंतर लगातारचे पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट आणि इथे सनी मिसाळचा खेळ संपला आहे. वैयक्तिक 29 धावा सनी मिसाळनं केल्या आणि त्यानंतर तो आउट झालाय. संघासाठी एक चांगला स्टार्ट त्यानं करून दिलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये शुभम वायदंडे. गणेश शेंडकर आपण बघतोय मजबूत मानसिकतेनं आज गोलंदाजांच्या विरोधात तो लढाई करतो आहे. व्हॉट एव्हर इज द सिच्युएशन युअर माइंडसेट शुड ओव्हरकम इट. परिस्थिती कशी असू द्या, तुमची मानसिकता त्याच्यावरती मात करण्याची असली पाहिजे. चांगलं फील्ड पाठीमागे गणेश शेंडकरचा थ्रो, सॉरी सिद्धार्थ कोणी गणेश शेंडकर काय सिद्धार्थ यस, साहिल कांबळेने एक चांगला थ्रो केला. धावफलकाकडे जाऊयात. 3 चेंडू गणेश शेंडकरने टाकलेत आणि संघासाठी विघ्न हरता बनलेला आहे. पहिल्या षटकामध्ये विघ्न हरता बनण्याचा प्रयत्न होते, विघ्न करता बनला तो, पण त्याच्यानंतर मात्र तो विघ्न हरता बनलाय कारण की लगातारच्या 3 चेंडूवरती सातत्यपूर्ण केलेली कामगिरी. सातत्य पाहिजे मित्रांनो, कोणते क्षेत्र असू द्या. जर पुढे जायचं, चॅम्पियन बनायचं असेल, जिंकायचंय आणि सिकंदर बनायचं असेल, विजेता अपराजित बनायचं असेल तर सातत्य पाहिजे. या दरम्यान इनसाइड आउट शॉट फसलाय. सिद्धार्थ बरकडे डाऊन द बॉल आणि इथे अमीर शिकलगरचा अपयशाचा थरार इथे संपला. बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये मॅन फ्रॉम पिंपरे अर्थात निरागावचा जवळचा हा खेळाडू अर्थात मैदानच्या आतमध्ये आपण बघतो एक हार्ड हिटर आलाय आणि निश्चितपणे एक ताकदवान खेळाडू मैदानच्या आतमध्ये आलाय. अर्थात न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सचिन गायकवाड मैदानच्या आतमध्ये. या षटकामध्ये गणेश शेंडकरची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्यात, एकच खर्च केली आहे. एक अपेक्षित कामगिरी गणेश शेंडकरकडून बघायला मिळाली आणि प्रेम इलेव्हन संघानं पुन्हा सामन्यावरती मजबूत कंट्रोल मिळवलेला आहे. चांगला शॉट आहे पण पाठीमागून क्षेत्ररक्षक एक सिंगल, एका सिंगलने धावफलक जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 36 ऑन द बोर्ड. 5 चेंडू टाकले आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये अपेक्षित गोलंदाजी केलेली आहे. आणि बघा मित्रांनो, ज्यावेळेला टीमची गरज असते, टीमच्या ज्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यास आपण सक्सेसफुल जर झालो ना तर तेव्हा कुठे ना कुठे मनोमन भारी वाटत असतं, फिलिंग हॅपी असतात. यावेळेला शॉर्टम अटॅक करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागून क्षेत्ररक्षक गणेश शेंडकर पाठीमागे चांगलं फील्ड स्क्वेअर लेगमध्ये. दरम्यान या चेंडूवरती इथे सिंगल आणि यासोबत षटक क्रमांक 4चा खेळ संपला. या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या तर 2 विकेट्स आल्या. अर्थात या षटकामध्ये गणेश शेंडकर संघासाठी एक जबरदस्त काम करून गेला आहे. 4 षटकानंतर 37 धावा धावफलकावरती. निश्चितपणे या बॉलिंगची गरज होती.
पण आता सासवड रॉयल्स संघाला देखील आता पुन्हा एका नवीन पार्टनरशिपची गरज आहे. पुन्हा एकदा कुणीतरी लीड करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं सनी मिसाळनं लीड केलं धावफलकाचं. आता लीड करणार कोण? अमीर शिकलकरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अपेक्षांमध्ये तो अनुत्तरित ठरला. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. सॉरी शुभम वैदंडे आलाय. नंतर सनी मिसाळ देखील बाद झाला. 2 विकेट्स आतापर्यंत सासवड रॉयल्स संघाच्या कोसळलेल्या आपण बघितलेल्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण निश्चितपणे आता यशस्वी होण्यासाठी इथून पुढे तुटलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा गोळा करत असणारा आणि नौकेचे तुटलेली शिडं बांधण्याचा काम इथून पुढे आता शुभम वायदंडे आणि सचिन गायकवाडला करावं लागेल. युअर एनिमी कॅन स्टॉप युअर सक्सेस इफ युअर कॉन्फिडन्स इज स्ट्रॉंग. शत्रू तुमचा यश रोखू शकत नाही जर तुमचा आत्मविश्वास दृढ असेल तर. सुंदर चेंडू आपण बघतोय. पाठीमागच्या षटकामध्ये एक चांगली बॉलिंग झाली होती आणि नकुल राठोडनं यापूर्वी एक चांगलं षटक टाकले. 12 धावांचं षटक त्यांनी टाकलेलं जरी असलं तरी देखील मोठा फटका एक वगळता बाकीच्या सगळ्या चेंडूवरती तो सक्सेसफुल होता. या दरम्यान देखील बघायचे ऑन साईडला अटॅक करण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक धावत आलेत. क्षेत्ररक्षण चांगले फेकी वेगवान. दरम्यान इथे 2 धावा मात्र होतील कंप्लीट. 2 धावा धावफलकावरती होत आहेत कंप्लीट. खूप मोठा कालवा बघायला मिळाला आणि अशा वेळेला जेव्हा फिल्डर डबल माइंडसेट होतात कारण की दोन्ही बाजूने आपण बघतो की नॉन स्ट्राईकला सुद्धा थ्रो पाहिजे असतो, स्ट्राईकला सुद्धा थ्रो पाहिजे असतो आणि अशा सिच्युएशनला फिल्डर डबल माइंड होतात. तेव्हा ना कुठे बॉल कुठे थ्रो करायचं हे परफेक्टली कळत नाही आणि एक अगदी काही सेकंदांची मुवमेंट असते की त्याच्यामध्ये थ्रो करावा लागतो. त्यामुळे निश्चितपणे जास्ती अशा मुवमेंटला स्ट्राईकला बॅटर आउट होईल की नॉन स्ट्राईकला बॅटर आउट होईल हे सांगता येणं बॉलरला कठीण असतं. या दरम्यान शॉट चांगला आहे. फटका सुंदर. इथे समालोचन कक्षाच्या वर बॉल सीमारेषा पलीकडे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा. गेंदबाज को सजा. सासवड रॉयल्स कराच्या बसच्या दिया बाजा. षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. सासवड रॉयल्स आपण बघतोय कधी मागे तर पुन्हा कधी पुढे. कधी प्रेम 11 मागे तर कधी पुढे. बॅटची कडाय. बॉल उंच गेला. विकेट किपरला इथे या गोष्टींची अपेक्षा नव्हती आणि बॉल जातो अगदी बॅकवर्ड साईडला. 4 धावांसाठी चौकार. चौकारांना आपण बघतोय हा नशिबाचा चौकार. तर इथे कुठे चांगला बॉल टाकून सुद्धा चौकार आलाय. बघा प्रत्येक वेळेस एखाद्या बॅटरनं 100% दिलं आणि कधी कधी आपण बघतो की आपलं नशीब जर स्ट्रॉंग असेल तर जिथे डॉट येणार आहे तिथे सुद्धा सक्सेस मिळतं. अर्थात ज्यावेळेस एज लागतात तेव्हा असं यश हे बॅटरला मिळत असतं. खूप चांगला बॉल आहे आणि विशेषतः मी म्हणेल की ज्यावेळेस खूप जास्त शफल झाला होता शुभम वायदंडे त्याच्यानंतर यस्टनवरती मारा केला होता आणि अशा प्रकारे जी रिस्क घेणं आहे ना त्यासाठी मी म्हणेल की अनुभव फार महत्त्वाचा आहे. अनुभव माणसाचा सगळ्यात मोठा गुरु असतो. चांगला चेंडू बघायला मिळाला. याला टायमिंग केलंय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक उत्तुंग फटका. षटकार. या फटक्यावरती बघायला गेलं नकुल राठोडनं कमी गतीचा चेंडू टाकला होता पण बॅटर आधीपासून या फटक्यासाठी तयार होता. अर्थात सगळ्या बॉलसाठी तयार होता आणि निश्चितपणे सोपं नसतं की स्लोअर बॉल साठी वेट करणं. कधी कधी अचानक वेगवान चेंडू होतात त्यामुळे त्या मायक्रो सेकंदांमध्ये बॅट फिरवणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. एक चांगला शॉट बघायला मिळाला. सासवड रॉयल संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे आणि धावफलकावरती 55 धावा पहिल्या 5 षटकानंतर म्हणजे 11च्या सरासरीनं आतापर्यंत एक चांगली धावगती गाठलेली आहे.
बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतो इथे घेतलेला आहे. अर्थात हे हे एक लास्ट षटक तुमच्याकडे होतं. अर्थात बॅटिंग पॉवर प्ले घेण्यासाठी बराचसा उशीर केला, पण हरकत नाही. उशीर केलाय की नाही हे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळालं. सचिन गायकवाड आपण बघतो ऑन स्ट्राईक आहे, जास्त स्ट्राईक भेटली नाहीये, पण बघायचं आता नक्की स्ट्राईक भेटली, संधी भेटली, संधीचं सोड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. अखेरच्या षटकांपर्यंत झुंज देणं फार महत्त्वाचं आहे. विक्टरी बिलॉंग्स टू दोज हू फाईट अंटिल द एंड. शेवटपर्यंत जो सातत्यपूर्वक प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतं. चांगला चेंडू, वा, फुलर लेनचा चेंडू आपण बघतोय इथे. साहिल साहिल दुधाणे पहिला चेंडू लाजवाब टाकलाय. ओहो, या दरम्यान इथे लाईन मध्ये थोडीशी भटकंती बघायला मिळाली. ओहो, या दरम्यान घडलंय काय नेमकं ऍक्च्युली. व्हाईट बॉल. पंच अनुभवी असणं गरजेचं आहे, पंच हुशार असणं गरजेचं आहे, आणि पंचांना नियम माहिती असणं गरजेचं आहे. अपील केलं होतं आणि पंचांनी लगेच विचारलं अपील कसलं करताय. म्हणजे खेळाडूंचा आवाज योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने दाबणं देखील फार महत्त्वाचं असतं स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. अक्षय चांदगोडे आपण बघतोय नक्कीच एक अनुभवी आहेत, पण लागलं असेल तर थांबा, लागलं असेल तर थांबा. बूट काढा, बूट काढा, बूट काढा, बूट काढा. रिटायर्ड हर्ट. मगाशी कुणाकडे ते वेदनाशामक स्प्रे होता, कृपया विनंती असेल त्यांना नेऊन द्या. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. अभिजित उर्फ लाला पाटीलकर आपण बघतो न्यू बॅटर, पर्यायी बॅटर मैदानच्या आतमध्ये. या दरम्यान आपण तो शॉट चांगला सिलेक्ट केलाय. बॉल स्टॉप झालाय. वा, इथे नशीब बलवत्तर म्हणावं लागेल प्रेम 11 संघाचं. त्यामुळे मी निश्चितपणे सांगत राहतो की नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. कदाचित नियती तुमच्या बाजूने डिसिजन देऊ शकते. इथे कुणीही विचार केला नव्हता. कम नशिबी ठरला बॅटर. 2 धावा या चेंडूवरती आला आणि इथे नशीबवान ठरला बॉलर साहिल दुधाणे. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत आणि आता पण एक वाईट टाकलं त्याच्यामधला. यावेळेला बघायचंय फटका, सिलेक्शन चांगलं आहे. बॉल वरकटली, लाईन लेंथ, अर्थात सुंदर चौकार. लेग ग्लान्स केला चेंडूवरती. स्क्वेड लेग सीमारेषा पार करणारा चौकार. चौकारानं आपण बघतोय सासवड रॉयल संघाची धावसंख्या जाते पुढे. धावफलकाकडे जाऊयात. आणि आता धावफलकावरती आपण बघतोय इंडियन मिस्टर 360चा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे.
इंडियन मिस्टर 360चा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीचा T20 मधला रँकिंग नंबर 1 चा खेळाडू आणि त्याचा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे आणि ज्याचा थेट संबंध भारतामध्ये किंवा या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी क्रिकेट खेळलं त्या श्रीकृष्णांशी संबंध थेट आहे अशा खेळाडूचा जर्सी क्रमांक धावफलकावरती. आणि अर्थात मला माहिती आहे की मिस्टर 360 कोण आहे, सगळ्यांना माहिती, क्रिकेट प्रेमींना हे माहिती आहे. दरम्यान उंच आकाशामध्ये चेंडू, अंदाज चुकला आणि इथे मंगेश कामठेनं सगळ्यात मोठी चूक केली आहे. दोन धावन धावफलकाकडे जाऊयात. 65 यावेळेला चांगला चेंडू आहे. एक चेंडू या षटकातला बाकी आहे. निश्चितपणे जर बघायला गेलं तर शप्पल झालेल्या बॅटर, त्यानंतर ब्लॉक होल मध्ये मारा करणं, मुवमेंट ब्लॉक करणं, एवढ्या कमी वयात एवढा मोठा अनुभव आणि एवढं कौशल्य हे लाजवाब आहे. पुन्हा सुंदर चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अटेम्प्ट. मंगेश कामठे याही वेळेला पुन्हा सुंदर फेकी आहे. वाह! पण पाठीमाग कव्हर आहे, कोणतीही अवांतरची स्वरूपाची चूक नाहीये. चांगलीमध्ये आपण जर बघायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये खूप चांगले वेगवान बॉलर तयार झालेले आहेत. वेगवान बॉलर देखील आहेत, अचूक टप्प्यावरती बॉलिंग करत आहेत. आणि हे जर बघायला गेलं तर निश्चितपणे प्रॅक्टिस, मी म्हणेल प्रॅक्टिस. चांगलीमध्ये बॉलिंग अटॅकबद्दल चर्चा करायला गेली. काल आपण विशाल कन्सेल आपण बघितलं, खूप चांगली गोलंदाजी जॉर्क लेंथवरती अचूक मारताना केला होता. आज आपण बघतोय इथे फटका दमदार आणि सासवड रॉयलच्या इथे फॅवलेनला आणि आपल्या खेळाडूंना दिलेली एक मानवंदना, इथे षटकार. धावफलकावरती 74 ऑन द बोर्ड. कुठे ना कुठे आपण चर्चा करत होतो चांगली संघाच्या बॉलिंग ऑर्डरची, पण यावेळेला शॉट पुन्हा चांगला आहे आणि या चुका बॉलरच्या नाहीयेत, या चुका आहेत जेल सोडणाऱ्याच्या. जेल झाल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी कदाचित नसत्या बघायला मिळाल्या, कदाचित बघायलाही मिळाल्या असत्या, कारण की पाठीमागे बॅटर आहेत तसे. निखिल फडतरे आपण बघतोय सासवडमधले सर्वोत्तम ऑलराऊंडर पाठीमागे आहेत, चांगले हिटर आहेत, त्यामुळे नक्कीच बॅटिंग ऑर्डर आहे पाठीमागे चांगली. आताच्या 2 धावा या चेंडूवर. आधीचे चेंडू आपण बघितले गणेश शेणकरचे, तर फुलर यांचे त्याने चेंडू टाकले होते. शुभम वायदंड अगदी हेलिकॉप्टर असेल, लेग ग्लान्स असेल, चांगले फटके खोलवरती टप्प्यावरती मारले होते. त्यामुळे पाठीमागचा चेंडू शॉर्टपिच ठेवायचा होता, पण जास्तच शॉर्टपिच असल्यामुळे लाईन भरकटली गेली, अर्थात 2 धावा आल्यात. अप्पर कट निवडलाय पॉइंटच्या डोक्यावरून, पाठीमागे क्षेत्ररक्षक, इथे चूक झाली, बॉल फरार आणि यावेळेला येतोय चौकार. एट ऑन द बोर्ड, 88 धावा धावफलकावरती. सातवं षटक आपण संपल्यानंतर आपण बघतोय 88 पर्यंत सासवड रॉयल संघने हे डेड ओव्हर असणार आहे प्रेम 11 संघासाठी. 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत, अनुभव खूप चांगला आपणकडे, पण यावेळेला पहिलाच बॉल अनुभवाच्या बाहेर टाकला आहे आणि अनुभवाला कर्तृत्वाने दिलेली ही सनसनाटी चपराक बॉल सीमारेषा पलीकडे, पण बीमर चेंडूसाठी आपण बघतोय अपील केलेला आहे.
याच सोबत जोरदार टाळ्या वाजवा शुभम वायदंडच्या अर्धशतकासाठी. तुमच्या बॉलर्सने खूप जास्त धावा खर्च केल्या, त्यात अशा चुका या कुठे ना कुठे संघाच्या पराभवाचं आमंत्रण देणाऱ्या असतात. धावफलक आपण बघतोय अजूनपर्यंत एकही चेंडू झाला नाहीये आणि तब्बल 11 धावा आलेल्या आहेत. ओहो, या दरम्यान शॉट पुन्हा एकदा लास्ट जवाब. चेंडू सीमारेषच्या पलीकडे लॉफ्ट केले, यावेळेला चेंडू 6 धावांसाठी पाठवला षटकार. आतापर्यंत झाला एक चेंडू आणि आल्यात तब्बल 17 धावा. सॉरी, 2 चेंडू झाले. पहिल्या बॉलला षटकार होता. यस 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 2 बॉल झाले. चला बॉल घ्या, चला आयोजकांनी सांगितलंय. या दरम्यान आपण बघतोय इथे बॅटची एज आणि इथे खेळाडूचा खेळ संपलाय. अर्थात इथे शुभम वायदंडे बाद झालाय. एकतपूर मुंजवडी सन्माननीय रविदादा पवार यांच्या ठिकाणी आगमन होतं आहे. अर्थात संघमालकांचं आम्ही करतो या स्पर्धेमध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती आतापर्यंत आहेत 105 105 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय प्रीतम आप्पा जगताप. 105 धावा धावफलकावरती. अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि झालेल्या चुका, गेलेली वेळ परत आणता येत नाहीत, परंतु येणाऱ्या वर्तमान काळामध्ये चांगली कामं करून खड्डे भरण्याचं काम होऊ शकतं. अर्थात अपयशाचा खड्डा कव्हर करण्याचं इथून पुढे मनोबल पाहिजे तेवढं तुमच्याकडे. आणि हे मनोबल असेल तर निश्चितपणे चांगलं कौशल्य, मनोबल आणि आत्मविश्वास या गोष्टींच्या जोरावरती तुम्ही कमबॅक करू शकता. पुन्हा एकदा बॉल आकाश मार्गानं पलीकडे टप्पा पडल्यानंतर फरार झालाय. अप्पांकडून खूप जास्त चुका होत आहेत. बीमर बॉल चौकार. धावफलक पुन्हा 5 धावांनी पुढे गेलाय. धावफलकावरती 110 धावा धाव आणि उघड्या डोळे पहा नीट या शीटवरती फ्री हिट. चांगला चेंडू आपण बघतोय मंगेश कामठे गोलंदाज मार्कवरती. पर्यायी गोलंदाज आपण बघतो या षटकाला उर्वरित चेंडू टाकण्यासाठी. धावफलक सिंगलने पुढे जाईल. फ्री हिटवरती केवळ सिंगल आली. चांगला चेंडू मंगेश कामठेचा. 111 धावा धावफलकावरती आहेत. 111. 1-1-1
आणि आतापर्यंत सासवड रॉयल संघाची फलंदाजी देखील 1 अर्थात 1 नंबर झालेली आहे. पुन्हा एकदा इथे उंचा उडवला इनसाइड आउट हेलिकॉप्टर होता टप्पापर्यंत बॉलचा स्पीड इथे कमालीचा चेंडू फरार चौकार. अभिजित पाटणकर यांनी देखील हात खोलायला सुरुवात केली आहे. चौकारांना धावफलक पुन्हा पुढे 115 धावा. चेंडू उंच आकाशामध्ये पाठीमागून क्षेत्ररक्षक आणि दरम्यान अंदाज चुकला. 2 खेळाडू धावत आले होते कव्हर नाहीयेत आणि दरम्यान इथे गडबड झाली आहे. आताच्या 2 धावा ना 3 यस 3 धावांनी धावफलक पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 118 धावा अर्थात या स्पर्धेमधल्या हायेस्ट स्कोरला लेवल झालाय. ब्रेक नाही झाला अजून लेवल झालाय. लाईनअप विथ लाईनअप खेळाडूंना सूचना आहेत. आम्ही सकाळी नियम सांगितलेत पुन्हा एकदा नियम सांगतोय. आपण लाईनअप फॉलो करायचं आहे. आता माझ्या मते 4 संघ इथे आलेले आहेत. 4 संघांना नियम सांगून झालेले आहेत. नियम तुम्ही फॉलो करायचे आहेत अन्यथा पेनल्टी आहे. चला बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. बॅटर चला. सलामीचे 2 बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीचे 2 बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे 2 फलंदाज आपण बघतो. 119 धावांचं टार्गेट दिलेलं आहे सासवड रॉयल संघानं. आणि आता बघायचं प्रेम 11 संघाचे सलामीचे 2 फलंदाज. मनामध्ये निर्धार त्यांनी केलेला आहे आणि इथे नियतीला इथे प्रतिस्पर्धी संघाला आणि स्वतःच्या संघाला इथे त्यांनी निश्चितपणे काही ना काही सांगण्याचा प्रयत्न मनातून केलेला आहे. आगाज केलेला आहे पण इथे अंजाम तितकाच महत्त्वाचा आहे. अर्थात त्या गोष्टी होणं देखील महत्त्वाचं आहे. न पूछ के मेरी मंजिल कहाँ है. दोघे मनातले मनात स्वतःच्या मनाशी सांगत असतील. न पूछ के मेरी मंजिल कहाँ है अभी तो सफर का इरादा किया है. न पूछ के मेरी मंजिल कहाँ है अभी तो सफर का इरादा किया है.
न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है. स्वतःची आपण बघतोय स्वतःशी वचन देत, संघाला वचन देत मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू उतरतायत. एका बाजूला आपण बघतोय मॅन फ्रॉम चांबळी, एक हार्ड हिटर आणि अनेक चांगल्या चांगल्या बॉलरची वाट लावणारा खेळाडू बशीर शेख आपण बघतोय ऑन स्ट्राईक. तर दुसऱ्या बाजूला राऊडी राठोड आणि ज्याच्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजाच्या मनामध्ये थरकाप उडवतो असा खेळाडू नॉन स्ट्राईकला नकुल राठोड. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय निखिल फडतरे पहिला चेंडू हाताळतील, ते पहिल्या षटक हाताळतील. सासवड शहरातील आपण बघतोय, सासवड गावातले एक सर्वोत्तम ऑलराऊंडर. यस, टॉप 5 ऑलराऊंडर सासवडमधले काढायला गेलं तर नक्कीच बॅटिंग शोवर बघा तुम्ही, बघा बॉलिंग शोवर बघा तुम्ही, आणि निश्चितपणे निखिल फडतरे हे नाव मी म्हणेल की टॉप 3 मध्ये नव्हे तर टॉप क्रमांकावरती निश्चितपणे बघायला मिळेल. आणि हे केवळ कौतुक नाही तर ॲक्च्युअलमध्ये हा खेळाडू तेवढा ग्रेटेस्ट आहे. तब्येत मॅचकडे अर्थात सुरू होतोय सामना. एका बाजूला प्रेम 11 हिवरे आणि त्यांच्या विरोधात सासवड रॉयल्स. 118 झाल्या तर सुपर ओव्हर आहे हे देखील लक्ष द्या. पाठीमागे जाडाला बॉल लागला, चौकार गेला चौकार, षटकार गेला षटकार, बॉल जाडाला लागून कॅच पकडला तर बॅटर सेफ. अर्थात झाडाला बॉल लागून कॅच पकडला तर धावा पळून काढायच्यात, कॅच नॉट अलाउड. त्यानंतर आणि वर अडकला तर डेड बॉल. फक्त डेड बॉल कधी आहे बघा, झाडाला वर अडकला तरच. सामन्याची होते सुरुवात. एक इरादा करून दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. बिग बॅटल आपण बघतोय. पहिला चेंडू आपण बघतोय, ग्लान्स केला इथे आणि यावेळेला हुक केला, चेंडू पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा बाहेर. इथे बशीर शेखचा धडाका चौकार. उसळलेल्या चेंडूला आपण बघतो खूप सुंदररित्या त्याने रूम बनवली, पॉवर प्लेचा सुंदर वापर केला. पहिल्या बॉलवरती दाखवलंय की आमच्या बॅटिंगमध्ये, आमच्या बॅटमध्ये किती आग आहे. आग डोंब इथे उसळणार आहेत कारण की दोन्ही बाजूचे खेळाडू सर्वोत्तम प्रयत्न करणार आहेत, सर्वोत्तम लढा देणार आहेत आणि सर्वोत्तम प्रयत्न जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी करणार आहेत. पहिल्या बॉलवरचा चौकार आलाय, बशीर शेखची हिटिंग आपण बघितली. दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, निखिल फडतरच्या विरोधात बशीर शेख. वेगवान चेंडू, वेगवान स्लॉट मध्ये हा बॉल होता, कमलचा वेगवान होता, लाईन पकडून टाकली होती गोलंदाजी, शरीरापासून दूर ठेवला, अर्थात डॉट बॉल. एक आगाज आपण बघितला इथे बशीर शेखचा, दुसरा आगाज आपण इथे आपण बघतोय निखिल फडतरे यांचा. पुरंदर प्रीमियर लीगचा थरार आपण बघतो आहोत. तिसऱ्या दिवसातली पहिली मॅच. पुन्हा एकदा सुंदर बॉल, बॅटचा स्विंग कमालीचा होता पण आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. जेवढी चांगली बॉलवरती नजर तेवढं मी म्हणेल की फटक्यामध्ये वजन बघायला मिळू शकतं. निखिल फडतरे लगातारच्या 2 चेंडूवरती डॉट टाकत बॅटरवरती दडपण निर्माण केलंय, पण जेवढं दडपण चांगलं तेवढं इथे बशीर शेख बहरतो. यावेळेला शॉट चांगला, पॉवरफुल अटॅक केलाय, पाठीमागून क्षेत्ररक्षक प्रसाद महानवर चेंडूवरती आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे दुसरी धाव कदाचित होऊ शकली असती पण डावेसाठी नकार आहे. नकुल राठोड स्ट्राईक करेल. 4 बॉल टाकले, 4 चेंडूमध्ये 5 आलेत आतापर्यंत. ग्लान्स केला, फटका सुंदर, पाठीमाग खेळाडू टप्पा पडल्यानंतर उंची खूप चांगली होती पण बाउंड्री लाईन क्लिअर होऊ शकले नाही. मिस कम्युनिकेशन दोघांमध्ये. यापूर्वी जर बघायला गेलं तर बशीरनं धावेसाठी नकार दिला, यानंतर पुन्हा नकुल आणि बशीरमध्ये कम्युनिकेशनचा अभाव बघायला मिळतोय
आणि मी म्हणेल की हा कम्युनिकेशनचा अभाव प्रेम 11 संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकतो. कारण की एक विकेट मॅचचं भवितव्य बदलू शकतं, दिशा बदलू शकते आणि कदाचित स्वप्नही भंगलं जाऊ शकतो. इथून पुढे कम्युनिकेशनवरती फोकस करणं गरजेचं आहे. पुन्हा वेगवान चेंडू, पुन्हा वेगवान चेंडू, षटक इथे आपण बघतोय पहिल्या क्रमांकाचं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ 6 धावा धावफलकावरती. बघायला गेलं तर एक पाऊल पुढे आहे प्रेम 11 हिवरे संघ, एका धावेने पुढे आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये सासवड रॉयल संघाची धावसंख्या 5 होती. आता प्रेम 11 संघाची 6 आहे, एका धावेने पुढे आहे या षटकामध्ये. या षटकामध्ये म्हणजे संघ पूर्णच मागे पडलाय असं नाही, पण निखिल पडतरची एक सुंदर गोलंदाजी आपण बघितली. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आणि मी विनाकारण नाही म्हणत की सासवडमधला सर्वोत्तम ऑलराऊंडर असं अथर्व शेलार गोलंदाजी मार्कवरती. आणि आता अथर्व शेलार सलग 3 विकेट जर घेतल्या तर रॉजर अर्थात अभिजित मस्के ॲडव्होकेट यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस. या दरम्यान आपण बघतोय इथे सुंदर चेंडू, पहिला चेंडू सुंदर आलाय. बॉल टपापल्यानंतर खूप खाली राहिला, हाताला माती चोरली आहे. आणि इथे नकुल थोडंसं अग्रेशन द्यायचं, जेव्हा जेव्हा अग्रेसिव्ह खेळ तो करतो, जेव्हा जेव्हा तो सक्सेसफुल बनतो तेव्हा नकुलचा खेळ बघण्यासारखा असतो. यावेळेला इनसाइड आउट कव्हर बेडलाय, चेंडू वेगात आहे, अडवण्याची शक्यता खूप कमी आहे. बॉल फरार, पॉइंट कव्हर सीमारेषेच्या अलीकडे. हो, काही क्षण अशी मोमेंट आली होती, बॉल खूप स्लो झाला होता, अगदी 90च्या स्पीडवरून 10च्या स्पीडवरती गाडी आली होती, त्यामुळे असं वाटलं होतं बॉल थांबेल, पण बॉल पलीकडे गेला. 4 धावा धावफलक पुढे, धावफलकावरती 10 धावा. अथर्व शेलरच्या गोलंदाजीवरती नकुलनं इथे रन्स चांगली मिळवायला सुरुवात केली आहे. चांगला गोलंदाज आहे, सासवड प्रीमियर लीगमध्ये बघितलेला आहे, नवोदित खेळाडू आहे. आणि सासवड रॉयल संघानं सासवड प्रीमियर लीगमध्ये नवोदित जे हिरे शोधले आणि त्या शोधलेल्या हिऱ्यांना आज प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी सासवड रॉयलच्या माध्यमातून. ओहो, स्विच हिट. आमिर सर, बॅट नका पकडू, कुठं पण लागेल ती. बॉल पकडणं सोपं आहे, तुम्ही दांडा पकडा जाल, बॅट तोंडावं लागेल. थोडं जपून खेळा, जपून खेळा. बॅट पकडण्याचं धाडस करू नका. बॅट पकडणं म्हणजे वाघ पकडण्यासारखं आहे. हो, यावर स्टेप आउट केलाय, फटका सुंदर आहे, प्रसाद धावतोय, पण धावत 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 राहील, कारण की या फटक्यामध्ये इथे धावा मिळताय 4. चौकार, सक्सेसफुल फटका. चौकाराने धावफलक पुन्हा पुढे. 1.1 चौकार, 1.1 चौकार, 4 बॉलमध्ये 8 आल्यात, धावफलकावरती 14 झाल्यात. सुंदर आक्रमण आपण बघतो इथे. नकुल राठोड आज इथे बहरतोय. नकुल राठोड असा खेळाडू आहे, जेव्हा जेव्हा तो बहरतो तो गुलमोहराप्रमाणे आहे. उन्हाळ्यामध्ये गुलमोहराकडे आपण बघतो की कबालीचा लालेलाल झालेला असतो आणि गुलमोहराचं सौंदर्य हे विखुरलेलं असतं. पंचांकडे आपण बघतोय, दात बागण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा कॉल आहे, अवांतरची धाव येते, धावफलक सिंगलने जातो पुढे आणि धावफलकावरती 15. फिल्डिंग टीम, यस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉलसाठी.
व्हाईट बॉल. दरम्यान एक चांगला चेंडू आपण बघतोय. यंगस्टर वर्सेस सिनियर. आणि आज इथे शेलार आपण बघतोय, अथर्व शेलार इथे सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. आतापर्यंत कमालीचा खेळ बघायला मिळाला आहे, सुंदर आक्रमणं केलेली आहेत. पण डॉट चेंडूवरती अथर्वचं कौतुक झालं पाहिजे. स्टेप आउट केला, ड्राईव्ह केलाय, लॉफ्ट केलेला चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. चौकारानं धावफुले जातो पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 19 धावफलकावरती आपण बघतोय. नाईन्टीन ऑन अ बोर्ड. स्लोवर बॉल, चांगला चेंडू आपण बघतोय. कव्हर ड्राईव्ह निवडला होता, सिंगल या चेंडूवरती आलेली आहे. पण मी म्हणेल की जरी अपयश जरी आले या जोडीला तरी देखील जेवढा जास्त वेळ ते मैदानावरती राहतील तेवढंच मी म्हणेल की प्रेम 11 संघ तसाच एक चांगला सेट होऊ शकतो. दरम्यान पॉवरफुल अटॅक केला, कार्पेट ड्राईव्ह होता, नंतर बॉल उंची मिळाली, बाउन्स चांगले मिळाले, सिंगल मात्र या चेंडूवरती मिळाली. अभि पाठणकर आपण बघतोय गोलंदाज मार्क होतोय आणि सासवडमधले हे देखील एक चांगले ऑलराऊंडर आपण बघतोय. आणि सासवड रॉयल्स या संघाला जर बघायला गेलं तर हे 3 ऑलराऊंडर खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात. प्रतिमा असतील, त्यानंतर निखिल फडतरे असतील. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे नकुल राठोडचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. नकुल राठोडच्या रूपाने आपण बघतोय प्रेम 11 संघाला एक मोठा धक्का आहे. मोठ्या विकेट्स पडल्यानंतर मॅच संपते का? नाही संपत मित्रांनो. जोपर्यंत तुमच्याकडे चांगले बॅटर्स आहे, जोपर्यंत तुमचा विश्वास जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला हरवणं अशक्य आहे. जमी से जुड़कर आसमान की बातें करो, जमी से जुड़कर आसमान की बातें करो, ख्वाब नहीं हकीकत से मुलाकात करो. जमी से जुड़कर आसमान की बातें करो, ख्वाब नहीं हकीकत से मुलाकात करो. तूफान से डरते हैं बुजदिल यारो, तूफान से डरते हैं बुजदिल यारो, शेर दिल बन जाओ, मुसीबत से दो दो हात करो. वाघाच्या काळजाचं बना आणि भीतीला संपवण्यासाठी इथे लढा. आता सगळ्यात पहिल्यांदा इथे प्रेम 11 संघाला करायचंय काय की स्वतःची भीती संपवायची. समोरचा संघ भीती दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे, पण तुम्हाला ती भीती तेव्हा संपवता येईल जेव्हा तुमच्या मनातली भीती तुम्हाला संपवता येईल. विकेट आली आहे लगातारची 3 चेंडूवरती 3 सिंगल, त्यानंतर विकेट. 22 धावफलकावरती आहेत. मंगेश कामठे आपण बघतोय एक चांगला हिटर मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या बोपगावमध्ये जी प्रीमियर लीग झाली त्या प्रीमियर लीगमध्ये आपण बघतो की या खेळाडून खूप चांगलं काम केलं होतं. सेमीफायनलमध्ये एक सेमीफायनल अमोलदादा खेळले, दुसरी सेमीफायनल मंगेश कामठे खेळला होता.
पण या दरम्यान इथे पुन्हा चांगला बॉल आहे, पुन्हा निर्धाव चेंडू येतोय, वाईट बॉल येतोय. एक जबरदस्त आयोजन नियोजन असले, सॉरी कन्फ्युजन होतं, सॉरी. चांगला बॉल. होतं, माणसाकडून चुका होतात कधी कधी, ठीक आहे. आणि चुकतो तोच माणूस असतो, चुकतो तोच माणूस असतो, ठीक आहे. थोडंसं विचारामध्ये असल्यानंतर अशा गोष्टी होतात आणि निश्चितपणे जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. या दरम्यान शॉट चांगला, फटका देखणा आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक टिपलेला चेल, सुंदर आणि विकेट देखील. आणखीन एक मंगेश कांबळेचा खेळ संपलाय. सासवड रॉयल संघाला आणखीन एक यश. गणेश शेणकर आपण बघतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या षटकामध्ये धक्क्यांवरती धक्के आपण बघतोय आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा नवीन गोलंदाज अथर्व शेलार सक्सेसफुल बॉलर आपण बघतोय कंटिन्यू केलेला आहे. अथर्वला पुन्हा संधी दिलेली आहेत. पण यावेळेला फटका सुंदर, पॉवर ऑफ बशीर शेख. यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून, प्रसादच्या डोक्यावरून खेळला हा शॉट, लाजवाब. द पॉवर ऑफ बशीर शेख, षटकार. आणि या षटकारात धावफलक जातो पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण. आता धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती आता स्वागत केलंय आणि बशीर शेखनं इथे मी काय आहे, माझ्यात कोणती ताकद आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केलंय. शिकार नहीं तुम शिकारी हो, बनो शेर की दहाड़ लो तुम. शिकार नहीं हो तुम शिकारी हो, बनो शेर की दहाड़ लो तुम. मिटा दो जो भी बाधा हो, बस जीवन का अपना एक ही इरादा हो. मंजिल को पाना ही तकदीर तुम्हारी, मेहनत करो और फाड़ दो तुम. इथे भीतीला फाडायला सुरुवात केली बशीर शेखनं. चांगला हल्ला पहिल्या चेंडूवरती. याही वेळेला टायमिंग केलंय आणि बशीरच्या तोंडातून आवाज निघला म्हणजे 100% बॉल सीमारेषा पलीकडे जाणार. या षटकार. बस 2 षटकार धावफलक पुढे गेला. धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान स्लोअर बॉल टाकलाय आणि द पॉवर ऑफ गायडन्स बघायला मिळाले. तर जर नवोदित खेळाडू असतील, त्यांच्याकडे टॅलेंट चांगलं असतील आणि जेव्हा त्यांची वाट भरकटली जाते आणि तेव्हा मित्रांनो त्यांना गायडन्स दिलं पाहिजे. सिनियर खेळाडूंजवळ आलं पाहिजे. सासवड संघाचे सिनियर खेळाडू जवळ आले, अथर्वला गायडन्स केलं, सल्ला दिला आणि त्यानंतर आपण बघतो की चांगलं यश मिळालं. यावेळेला शॉट पुढे एकदा लाजवाब, बॉल आकाश मार्गाने सीमारेषा पलीकडे. पावर ऑफ बशीर शेख, गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, प्रेम 11 कराच्या वरच्या दिया बाजा. या शानदार षटकारासोबत धावफलक मात्र जातो पुढे आणि धावफलकावरती 40 धावा. धावफलक कव्हर झालाय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 18 आल्यात. 26 चेंडू 79 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 26 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. एक सुंदर फलंदाजी आपण बघतोय. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा, जमी पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए.
बशीर शेख सावध नव्हता या चेंडूला खेळण्यासाठी. अर्थात त्यानं बॉल सोडला, थांबण्याचा निर्णय घेतला. पण घडलंय काय नेमकं ॲक्च्युली या शीतयुद्धानंतर आता इथे युद्धाला पुन्हा सुरुवात होते आहे. अर्थात 5वा चेंडू आपण बघणार आहोत. यावेळी देखील बॅटर्स वेगात आहे. स्क्वेअरलेग क्षेत्ररक्षक फाईन लेग एरियामध्ये ट्रॅव्हल करत असताना बॉल स्टॉप झालाय. गुड फील्ड, वा सुंदर फील्ड. पाठीमागे मयूर राठोड, सॉरी ओंकार. बॉडी लँग्वेज बऱ्यापैकी सारखी वाटली आणि त्यामुळे असं कधी कधी होतं. आणि धावफलक मात्र दोडणे या षटकामध्ये पुन्हा पुढे जाईल. धावफलकावरती जाऊयात. 42 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. पुन्हा एकदा पाईनवरती येणार चेंडू, मोठा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फेकी केली आहे. पाठीमाग कव्हर सनी मिसाळ मिड ऑफमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, लेग बाय स्वरूपामध्ये ही धावफलक सिंगलने पुढे. धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता टायमिंग उरलेला आहे, अर्थात 4 षटकं टाकण्यासाठी टायमिंग. अठरा मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. 18 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे. संघनायकांनी 24 चेंडू आणि 76 अशी मॅचचं इक्वेशन आहे. चार षटकांचा गेम बाकी आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज. 76 धावांची गरज आहे. अजूनही मॅच बाकी आहे. अजून देखील विश्वासाने लढा देणं बाकी आहे. बशीर शेख आता इथून पुढे कसं लढतोय, कसं मॅच लीड करतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम आप्पा कटके, चांगले बॉल टर्न देण्याची क्षमता असलेला गोलंदाज. 24-76 प्रीतम आप्पा, यस सॉरी. धाव्यात मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आप्पा जगताप गोलंदाज मार्कवरती आपण बघतोय. 24 चेंडू 76 धावांचं लक्ष. राऊंड द विकेट आपण तो पहिला चेंडू आणि इथे विश्वासानं इथे लढायचं आहे. पहिला फटकाला जवाब आणि या दरम्यान बॉल फरार होतोय. इथे बशीर शेखचा जलवा बघायला मिळतोय. चौकारानं धावफलक जाईल पुढे. इक्वेशन बदलतंय. 23 चेंडू 72 धावांची गरज. आणि बशीर शेखने आपण बघतोय विश्वासानं सामन्याला पुन्हा कलाटणी दिलेली आहे. वही जिंदा है जिसकी आस जिंदा है, वही जिंदा है जिसकी आस जिंदा है, वही जिंदा है जिसकी प्यास जिंदा है. श्वास लेने का नाम जिंदगी नहीं, जिंदा वही है जिसका विश्वास जिंदा है. ज्याचं स्वप्न जिवंत आहे, याचं स्वप्न पाण्याची इच्छाशक्ती जिवंत आहे, तोच जिवंत आहे. यावेळेला आपण बघतोय टप्पापर्यंत बॉल बाहेर निघाला. दरम्यान इथे सुंदर चेंडू, तर 22 चेंडू 72 असं इक्वेशन शिल्लक आहे. 22 बॉल 72, 22 चेंडू 72. बशीर शेख जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सासवड रॉयल संघाला देखील माहिती आहे की ही विकेट किती महत्त्वपूर्ण आहे. या दरम्यान लोअर फुल टच चेंडू होता. बॉल व्यवस्थित अंदाज नाही करता आला, पण फटका चांगला निवडलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रसाद मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी पलायन सनी मिसाल चेंडूवरती 2 झाल्यात. तिसरी धाव कदाचित होऊ शकली असती. यंदा कदाचितला क्रिकेटमध्ये किंमत नाही झाली आहे का हे महत्त्वाचं आहे. अर्थात 2 धावा आल्यात. 22 बॉल 72 होत्या. या चेंडूवरती 2 आल्या म्हणजे 21 म्हणजे 70. बशीर शेख आपण बघतोय 34 या धावसंख्येवरती खेळतो आहे.
बॉल उंच आकाशात, इथे जेल होणार का? प्रयत्न चांगला केलाय, वा गुड फील्ड, बॉल स्टॉप केलाय, वा कॅच नाही झाला पण हातांच्या माध्यमातून बाउन्स मिळाल्यानंतर बॉल माहिती होतं की बॉल सीमारेषा पलीकडे जाऊ शकला असता, पण इथे बॉलचा तो बाउन्स होता तो योग्य वेळी स्टॉप केला आणि संघाच्या धावा वाचवल्यात, 2 वाचवल्यात. धावफलक 2 ने पुन्हा पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 51 झाल्यात. चांगला चेंडू आपण बघतोय, एक चांगलं षटक निश्चितपणे सातवड रॉयल संघाला मॅचवरती प्रभुत्व मिळवून देईल, पण एक एक चांगला फटका प्रेम इलेव्हन संघाला. वाईट बॉल, भरकटली लाईन इथे दरम्यान. राऊंड द विकेटनं बॉलिंग करणं रायटी बॅटरसाठी थोडंसं कठीण असतं आणि अशा वेळेला हा योग्य वेळ रिलीज नाही झाला बॉल आणि अयोग्य वेळ रिलीज झाला तर इथे वाईट बॉल बघायला मिळत असतात. यावेळेला फटका सुंदर, पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रसाद टिपतो झेल आणि इथे मॅच विनिंग कॅच, मॅच विनिंग बॉल, मॅच विनिंग बॉलिंग, अर्थात इथे प्रीतम अप्पांनी इथे झटका दिलाय प्रेम इलेव्हन संघाला. इथे सासवड रॉयल संघाला एक मोठं यश. या षटकामध्ये आपण बघतो प्रीतम अप्पांनी आपल्या बाजूने मॅचला खेचलेला आहे. सिद्धार्थ बरकडे आपण बघतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि सिद्धार्थ बरकडे, चला पंचांना पाणी न्या, पंचांना पाणी न्या. चला पंचांना पाणी न्या. अठरा चेंडू 67 धावांची गरज आहे. 18 बॉल 67. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ आणि गणेश शेंडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथे वाईड आलाय, पण मी म्हणेल की हा बॉल वाईड नव्हता तर तुमच्यासाठी संधी होती मोठी. हलका जरी कनेक्ट झाला असता फाईन लेग मध्ये, लॉंग लेग मध्ये खूप मोठी जागा बनवता आली असती, बॉडीला मुवमेंट करता आली असती. तर पहिला बॉल वाईड आलाय. वाईट बॉल नंतर डॉट येतोय. सासवड रॉयल संघ आपण बघतोय एक एक गोलंदाज आता मॅचला आपल्या बाजूने झुकवणं इथे त्याचं सुरू आहे आणि बॉल डॉट टाकणं तेव्हा सोपं असतं जेव्हा धावांचा डोंगर प्रतिस्पर्धी संघाच्या माथ्यावरती असतो. आखुडचा टप्पा होता, वेगवान चेंडू होता, कमी बाउन्सचा हा चेंडू, एक सिंगल या चेंडूवरती. अशी गोलंदाजी निश्चितपणे खात्री देऊ शकते सासवड रॉयल संघाला जिंकण्याची. जेव्हा एक मोठा स्कोर असेल, डोईजड स्कोर आहे, पॉवर प्ले मध्ये आलेल्या कमी धावा, त्यानंतर आता या धावा कधी येणार. धावफलकाकडे जाऊयात आपण आता.
55 धावा धावफलकावरती आपण बघतो आहोत. या षटकामध्ये आपण बघतोय फास्ट आवळायला सुरुवात केलेली आहे सासवड रॉयल संघानं, पण इथून पुढे जिंकण्याची शक्यता थोडीशी कमी झालेली आहे. पण यावेळेला लेग ग्लान्स केलाय आणि पायांवरतीला चेंडू उंच केला, पाठीमागे प्रसाद, गुड फिल्डर पाठीमागे आणि दरम्यान झेल इथे टिपलाय. बघा काही खेळाडू असे असतात मित्रांनो, की काही खेळाडू असे असतात की ज्यांना खास फिल्डिंगसाठी टीममध्ये घेतलं जातं. आणि मित्रांनो ॲज अ कॅप्टनला माहिती असतं की काही खेळाडू असे असतात की फिल्डिंगने सुद्धा आपल्याला मॅच जिंकून देऊ शकतात. आणि सासवड रॉयल संघाची ही एक मोठी ताकद आहे. मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन या एरियामध्ये चांगले फिल्डर उभे करावे लागतात. आणि मी म्हणेल की ही खूप मोठी फळी आहे चांगल्या बॉल फिल्डिंग लाईनअपची. धावफलकाकडे जाऊयात. षटकातला अखेरचा चेंडू आपण बघतोय. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये या दरम्यान या बॉलचा अंदाज मात्र येऊ शकला नाही. चांगला चेंडू आपण बघतो इथे. तेजस ताकवले आपण बघतो न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. अर्थात 6 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आतापर्यंत जर बघायला गेलं तर 55 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजून खूप मोठं लक्ष पार करायचं आहे. तेजस ताकवले यांच्या षटकारासाठी आपण तो प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे प्रवीण सनस यांच्या माध्यमातून आणि 1 रुपया वरचा माझ्याकडून. प्रीतम अप्पा जगताप आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि दरम्यान सकाळमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. मुंबईमध्ये काउंटी क्रिकेट खूप फेमस आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय सध्या आपल्या पुरंदरचा एक सुपुत्र सध्या त्या मॅचमध्ये खेळतो आहे. आज खास मॅचला भेट देण्यासाठी आणि आपल्या मित्रांना सपोर्ट करण्यासाठी सोहोन मेमाने मॅन फ्रॉम पारगाव मेमाणे आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत एका सुंदर षटकारासोबत. आणि नो बॉल त्याच्यावरती आलेला षटकार. धावफलकाकडे जाऊयात पुन्हा एकदा. 62 धावा धावफलकावरती. धावांचा अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण या दरम्यान इथे पुन्हा एक चांगला बॉल, एक सिंगल या चेंडूवरती मिळेल आणि तेजस ताकवले ऑन स्ट्राईक आपण बघतोय. तेजस ताकवले यांच्याकडे आता यांच्या षटकारासाठी इथे या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर प्रवीणजी सनस यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक सिक्ससाठी. म्हणजे किती मारा आणि तेवढे पैसे घेऊन जा. पण दरम्यान एक चांगला चेंडू आपण बघतोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. एक खास चेंडू, सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. पाठीमागे बशीर शेख
खूप चांगली फटकेबाजी केली होती तेव्हा प्रीतम आप्पा बॉलिंग ट्रॅकवरती आले आणि त्यानंतर पुन्हा बॉलिंग टीमचं वर्चस्व मॅचमध्ये वाढवण्याचं काम प्रीतम आप्पांनी केलं होतं. आणि अर्थात प्रीतम आप्पांकडे जे असलेले खास चेंडू बॉलर टर्न करण्याची क्षमता असेल आणि निश्चितपणे टीमचा खूप चांगला बॅलन्स प्रीतम आप्पांमुळे बघायला मिळत असतो. आणि सासवड रॉयल्सचे जे मुख्य जे 3 खेळाडू आहेत ज्यांनी ही टीम चालवली, मंकडिंग विकेट आणि हा खेळाडू स्पेशल आहे. या कामांमध्ये हा खेळाडू स्पेशल आहे. पुरंदर तालुक्यामधला सर्वाधिक चाणाक्ष कोणता खेळाडू असेल किंवा चाणक्य कोण असेल, सासवड प्रीमियर लीगमध्ये बघितले, पुरंदर प्रीमियर लीगमध्ये कित्येक वेळा बघितलंय. मास्टर ऑफ मंकडिंग विकेट, यस, ही उपाधी मी देऊ इच्छितो. मास्टर ऑफ मंकडिंग विकेट. आणि इथे सिद्धू बरकडेचा खेळ त्यांनी संपवलाय. तेजस टाकवले, सॉरी, दरम्यान इथे अप्पांचं आणखीन एक सेलिब्रेशन खास होतं. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला, अर्थात सिद्धू बरकडेचा खेळ देखील इथे संपलाय. अमोल कोलते आपण बघतोय, पिसर्वे गावचा एक आणखीन एक खेळाडू, सुंदर खेळाडू, मैदानशातमध्ये एंट्री करतोय. अलीकडच्या काळामध्ये बॅटिंगमध्ये खूप चांगलं काम केलंय आणि पिसर्वे संघाची बॅटिंग ऑर्डरची मोठी झाली, त्यामधला हा एक खेळाडू. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बघतोय रविदादा पवार 11 या संघाचे संघमालक सन्माननीय रविदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. मांडवर पाहुण्यांचं आम्ही पुरंदर प्रीमियर लीगमध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीग, एक सुंदर नियोजन आपण बघतोय. सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू, ब्लॉक हॉल, अप्रतिम, मॅजिकल डिलिव्हरी म्हणेल मी ही, आणि ही एक गोल्डन डिलिव्हरी होती. या दरम्यान आपण बघतोय इथे उसळी घेणारा चेंडू, वन बाउन्सचा कॉल आपण बघतोय इथे बॉलरला दिलेला आहे. अर्थात निर्धाव चेंडू बघायला मिळतो आहे. इथून पुढे गोलंदाजाला बाउन्सरचा मारा करत असताना थोडंसं जपून करावं लागणार आहे. या दरम्यान फुललेनचा एक सुंदर चेंडू बॅटर इथे निष्प्रभ करून टाकलाय आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. आपल्याकडे पंचांनी घेतलेला आहे रिव्ह्यू, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय.
तुम्ही पण. हो सर, ऑन फील्ड डिसिजन काय आहे तुमचा? आउट आहे, फलंदाज बाद आहे. आणि कट आउट साठी रिव्ह्यू नाहीये. ऑल सरांना पाठवा इकडे. बॅट्समन नेम काय काय मित्रा गणेश दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतोय. प्रेम 11 हिवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सासवड रॉयल्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 71 धावा धावफलकावरती 119 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती आहे. सासवड रॉयल्स या संघाने मात्र या सामन्यावरती पकड मिळाले. उंच हवेमध्ये चेंडू डीप लॉंग ऑन डाऊन द ब्रॉल टिपतोय झेल तिथे आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. अमोलचा खेळ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये संपेल. 71 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मोठा संघर्ष तुम्ही इथे मैदानावरती पाहतात. 119 धावांचा पाठलाग. पहिल्या डावामध्ये शुभम वायदंडे नावाचं वादळ आलं आणि या वादळांमध्ये प्रतिस्पर्धा संघाचा अक्षरशः झालेला पालापाचोळा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. शेवटचा एक चेंडू आहे. मला वाटतं बऱ्याचशा धावा इथे बनवायच्यात. 48 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. न्यू बॅटर आपण मैदानावरती पाहत आहोत. बॅट्समन नेम काय साहिल, ज्याने खरं तर चांगली गोलंदाजी केली. पाठीमागे डिफ लॉंगॉन उभा आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि याच बरोबर मात्र सासवड रॉयल संघाने एका मोठ्या फरकाने मात्र हा सामना जिंकलेला आहे. चला, दोन्ही संघ सासवड रॉयल संघाचे कर्णधार या इथे आपण पाहतो रविदादा 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण नाणेफेक करतोय.